मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 30 ऑक्टोबर आहे. हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय त्यावेळेला, आणि आजच सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या 16 आमदारांचा पात्रता अपात्रता याविषयी अध्यक्षांकडे असलेला मामला जो आहे, विधानसभेच्या अध्यक्षांकडे, त्यावरची सुनावणी झालेली आहे. आणि अर्थातच सुप्रीम कोर्टाने किंवा सरन्यायाधीशांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कसे खडे बोल सुनावले हे सगळ्या मराठी माध्यमामध्ये ठळक आवाजात आणि ठळक शब्दात प्रसिद्ध झालेलं आहे. पण खडे बोल सुनवून काय झालं? ज्या 16 आमदारांच्या विरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा अपात्रतेचे अर्ज उभाठा शिवसेनेकडून करण्यात आला होता, त्या 16 आमदारांना आज सुद्धा 16 महिने उलटून गेल्यानंतर अभय मिळालेला आहे. 30 जून 2022ला महाराष्ट्रात सत्तांतर झालं. त्याच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, आणि 30 जून 2022ला नव्या सरकारचा शपथविधी झाला. त्याला आज 30 ऑक्टोबर रोजी 16 महिने पूर्ण झालेले आहेत. पण अजूनही ते सगळे 16 आमदार, ज्यापैकी एका आमदाराचं नाव मुख्यमंत्री शिंदे असं आहे. आता गंमत अशी आहे मित्रांनो, एकनाथ शिंदे असं त्यांचं नाव आहे, आणि मुद्दा असा आहे की ते अपात्र ठरवण्यासाठी कोर्टाच्या इतक्या पायऱ्या झिजवल्या आहेत की आता शेवटी कोर्टालाच पायऱ्या उरतील की नाही एवढं वाटतं. इतके उभाठा नेत्यांनी वेगवेगळ्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवलेल्या आहेत. अगदी सुप्रीम कोर्टाच्या वर दबाव आणून अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा, अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत, याच्यासाठी एकामागून एक याचिकांचा भडीमार केला आहे. आणि फक्त उभाटा शिवसेना नाही, सगळीच्या सगळी माध्यमात येणारे तथाकथित घटनातज्ञ, कायदेतज्ञ या सगळ्यांनी दबाव निर्माण केला आहे. पण 16 महिने संपून गेले आणि अजूनही ते 16 आमदार, त्यांची आमदारकी अबाधित आहे. आणि त्यापैकी एक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदारकी सुद्धा अबाधित आहे. काल परवा देवेंद्र फडणवीस, मी पुन्हा येईन असं काय ट्विट झालं आणि त्याच्यावरून गदारोळ झाला, तेव्हा लगेच बघा आता परवा चालले 30 ऑक्टोबरला एकनाथ शिंदे यांची आमदारकी गेली, आणि आमदारकी गेली की ते मुख्यमंत्री राहणार नाहीत, म्हणूनच देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी पुन्हा येईन. हा सुद्धा माध्यमातून डंका पिटला गेला, पण प्रत्यक्षात काहीही झालं नाही. आणि आज 30 तारीख उजाडली आणि मावळली सुद्धा, पण अजून सगळेच्या सगळे 16 आमदार, त्यांची आमदारकी अबाधित आहे. आणि अर्थातच जो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गोतावळ्याचा किंवा त्यांच्या वकिलांचा आरोप आहे की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करतायत, या विषयात कुठलाही निर्णय घेत नाही आहेत, सुनावणी करत नाहीत, सुनावणी पूर्ण करत नाही आहेत. यासाठीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आणि आत्तापर्यंत मला वाटते 2 किंवा 3 सुनावण्यांमध्ये वारंवार ताशेरे झाडलेत सरन्यायाधीशांनी काही तो वेळ घालून दिलेला आहे, इशारा दिलेला आहे, सगळं झालंय. आणि त्यामुळे 30 ऑक्टोबरला याचा निर्णयच होऊन जाणार असं सगळ्या माध्यमांनी जाहीर केलं होतं. पण तरी 30 ऑक्टोबर मावळला आणि सगळ्या 16 आमदारांची आमदारकी अबाधित आहे. कारण जे माध्यमांना वाटतंय तसं काही होण्याची शक्यताच नाही आहे. ते तुमचा काय तो गालिबचा शेर आहे ना, कि दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब, वरना जन्नत की हकीकत तो हमें भी मालूम है. सत्य आम्हालाही माहिती आहे,
पण मनाचं रंजन करण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी खोट्या कल्पनांमध्ये विहार करायला काय हरकत आहे? मनातले मांडेच खायचे असतील तर ते कोरडे कशाला खायचे? मनातले मांडे खायचेत तर ते कोरडे बिलकुल खाऊ नये. चांगलं साजूक तूप लावावं, खरपूस भाजावेत आणि खावेत. कारण ना तुपाची गरज आहे, ना तव्याची गरज आहे, ना कणिक लागते, ना काही लागतं. सगळंच कल्पनेतलं आहे. त्यामुळे 16 आमदार हे 30 ऑक्टोबरला बाद होणार, अपात्र ठरणार. आणि जर 30 ऑक्टोबरपूर्वी अध्यक्षांनी काही केलं नाही, मित्रांनो लक्षात घ्या, अजूनसुद्धा 30 ऑक्टोबर संपल्यावर कुठल्याही अपात्रतेच्या अर्जावर प्राथमिक सुनावणीसुद्धा सुरू झालेली नाही आहे. मग वेळापत्रक द्या. सुप्रीम कोर्टाने ताशेरे झाडले, सुप्रीम कोर्टाने ताकीद दिली. काय झालं? वेळापत्रक दिलं गेलं, काय असेल ते आम्हाला आवडलेलं नाही, अमुक नाही. आम्ही मुदत देतोय 31 ऑक्टोबरच्या आत, 31 डिसेंबरच्या आत, म्हणजे 2023 हे वर्ष संपण्यापूर्वी याविषयी निर्णय घ्यावा, नाही तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. अगदी लेखी असेल सांगितलं. म्हणून काय होईल याचा विचार करा मित्रांनो. तुम्हाला सांगायचं ते सांगा. अगदी तुम्हाला माहिती आहे ना, सध्या तिकडे मध्य पूर्वेमध्ये, पश्चिम आशियामध्ये इस्रायल आणि हमास किंवा इस्रायल आणि काय ते पॅलेस्टाईन यांचं जोरदार युद्ध चालू आहे. आणि यामध्ये राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तो इस्रायलने धुडकावून लावलेला आहे. युद्ध ताबडतोब थांबलं पाहिजे, हा राष्ट्रसंघाचा आदेश आहे, प्रस्ताव पास झालेला आहे. पण युद्ध थांबलंय मित्रांनो? नाही थांबलेलं. कारण तो जो काय प्रस्ताव आहे तो नुसता इस्रायलने धुडकावला असं नाही, हमासने पण धुडकावलेला आहे. कारण तो पॅलेस्टाईन हा जरी राष्ट्रसंघाचा सदस्य असला तरी हमास हा राष्ट्रसंघाचा सदस्य नाही. त्यामुळे हमास जर राष्ट्रसंघाचा आदेश मानत नसेल आणि आमच्यावर रॉकेट सोडली जात असतील, आमचे जीव धोक्यात असतील, त्यापासून जो राष्ट्रसंघ आम्हाला वाचवू शकत नाही, म्हणजे इस्रायलला वाचवू शकत नाही, त्याने आम्हाला शहाणपण शिकवू नये. सदस्य आहोत म्हणून ही इस्रायलची भूमिका आहे. राष्ट्रसंघाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच भारतीय राज्यघटनेनुसार सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा मर्यादा आहेत. सुप्रीम कोर्टाने आपला दुसऱ्या स्वयंभू संस्थेच्या कामात हस्तक्षेप करायचा नसतो. जोपर्यंत संसद किंवा कायदेमंडळ, जोपर्यंत सरकार कुठला निर्णय घेत नाही, तोपर्यंत त्यावर काही आदेश देण्याचा आणि ढवळाढवळ करण्याचा कुठलाही अधिकार सुप्रीम कोर्टाला पण नाही आहे. पण इथे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट हे अधिक्षेप करतंय. आपला जिथे अधिकार नाही तिथे अधिक्षेप करतंय. आणि त्यामुळे आमचा सन्मान राखा. मग तुम्ही सुद्धा विधानसभेचा आणि विधानसभेच्या अध्यक्षपदाचा सन्मान राखला पाहिजे. आणि हे फक्त तुमचे काय म्हणतात ते राहुल नार्वेकर म्हणतायत असं समजू नका. पहिलं UPA 2004-05 साली ज्या वेळेला सोनिया गांधींचं बाहुले पंतप्रधान, मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते, त्यावेळेला सुद्धा झारखंड विधानसभेमध्ये बहुमताचा प्रस्ताव अमुक दिवशी संमत करून घ्या असा आदेश किंवा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. तो धुडकावला जातोय म्हटल्यावर घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिला होता. आणि त्यामुळे लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी खवळले होते की हा सुप्रीम कोर्टाचा विधिमंडळात, कायदेमंडळामध्ये हस्तक्षेप आहे. तेव्हा आज ज्यांना मोठं सगळा काय म्हणतात ते घटनेचं प्रेम उफाळून आलेलं आहे, अगदी डावे पक्षसुद्धा त्यांनी विसरू नये, त्यांच्याच पक्षाचे सोमनाथ चॅटर्जी होते, UPAचेच होते.
काँग्रेसचेच होते. तर नाना पटोले आणि जी काय आपली अक्कल पाजळत आहेत, पृथ्वीराज चव्हाण जी आपली अक्कल पाजळत आहेत, त्यांनी विसरू नये की त्यांच्याच UPAचे जे सभापती लोकसभेचे होते त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या अशा अधिक्षेपावर जोरदार आक्षेप घेतलेला होता. आणि त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की ती वेळ मारून नेली गेली. पण आज परिस्थिती अशी आहे की आता परत 30 नव्हे 60 दिवसाची मुदत वाढवून दिली. 60 पण नाही, 62 दिवस म्हटले पाहिजेत. नोव्हेंबरचे 30 आणि डिसेंबरचे 31 अधिक ऑक्टोबरचा 1 असे 62 दिवस विधानसभेच्या अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने वाढवून दिलेले आहेत. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही या विषयात निर्णय घ्या, नाहीतर आम्हाला काही करावं लागेल. आता प्रश्न असतो की सुप्रीम कोर्ट करून करणार काय? जो अधिकारच सुप्रीम कोर्टाकडे नाही, तो अधिकार आपल्याकडे आहे असं सुप्रीम कोर्टाने गृहीत धरलं तर ते महाराष्ट्राची विधानसभा किंवा देशातली विविध कायदे मंडळ मान्य करतील किंवा नाही हा सुद्धा एक घटनात्मक प्रसंग आणि पेच प्रसंग असू शकतो. तेव्हा सरन्यायाधीशांना बोलायला काही जात नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सरन्यायाधीश काय म्हणाले, याला घटनेच्या पलीकडे जाऊन काहीही अर्थ नसतो. कारण सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा घटनेपेक्षा मोठे नाहीत. देशाची सर्वोच्च व्यासपीठ संसद आहे. लोकसभा आणि विधान काय ते लोकसभा आणि राज्यसभा आहे. पण त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा तपासून घटनेच्या चौकटीत आहेत की नाही हे ठरवणं हा सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे. पण संसदेने हा कायदा तात्काळ पास करावा, सभापतींनी असले काही कायदे आणावेत, प्रस्ताव आणावेत अशी सक्ती सुप्रीम कोर्ट कायदे मंडळावर करू शकत नाही. तशीच संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यावर, कायदे मंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यावर आपले आदेश सुप्रीम कोर्ट काय हायकोर्ट काय कोणीही लादू शकत नाही. कारण तो लादला तर तो झुगारण्याचा अधिकार सुद्धा घटनेने कायदे मंडळाला दिलेला आहे. आणि मी त्याचं उदाहरण दिले. नाना पटोले असताना सुप्रीम कोर्टाचा समन्स किंवा नोटीस घेण्याची सुद्धा गरज नाही. हा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधिमंडळाने संमत केलेला आहे आणि त्यावर सुप्रीम कोर्ट कुठलीही कारवाई करू शकली नव्हती. हे लक्षात घ्या मित्रांनो. इथे गंमत अशी आहे मित्रांनो की सुप्रीम कोर्टाने 31 तारीखपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिलाय. मग वेळकाढूपणा कोण करतंय? तुमचं म्हणणं असं आहे की आम्ही निर्णय देऊन आता 6 महिन्यापेक्षा अधिक काळ झाला का, एप्रिल मे मध्ये तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय घटनापीठाचा की याविषयी सभापतींनीच निर्णय घ्यावा. व्हीप कोण असेल किंवा पात्रता आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार हा विधानसभेच्या सभापतींना, अध्यक्षांना आहे. आणि म्हणून ते प्रकरण आम्ही त्यांच्याकडे सोपवतोय. हे जर तुम्ही ठरवून दिलं, त्यानंतर 6 महिने होऊन गेलेत आणि जर अध्यक्ष त्यावर वेळ घेत नाहीत, म्हणून सुप्रीम कोर्ट सुद्धा आणि उबाठा सेना सुद्धा वेळकाढूपणा असल्याचा आरोप करते. आणि तो आरोप चुकीचा आहे असं माझं अजिबात मत नाही. आजपर्यंत देशाच्या विविध विधानसभांच्या अध्यक्षांनी असाच वेळकाढूपणा केलेला आहे. पण त्यावर सुप्रीम कोर्ट काहीही करू शकलं नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आजच सुप्रीम कोर्टाने असा आपला निर्णय जर विधानसभेवर लादण्याचा प्रयत्न केला तो झुगारण्याचा अधिकार सुद्धा विधानसभेला आणि विधिमंडळाच्या अध्यक्षांना आहे, हे विसरता कामा नये. आता आपण थोडा विचार असा करू की समजा 31 डिसेंबर ही जी तारीख दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली, मुदत घालून दिलेली की या दिवसापूर्वी अध्यक्षांनी ह्या पात्रता अपात्रतेचा निर्णय घेतलाच पाहिजे. आणि समजा नाही घेतला, आपण एक कल्पना करू की जर राहुल नार्वेकर
यांनी हा 16 आमदार किंवा जे काय असतील ते त्याविषयी 31 डिसेंबरच्या आत जर कुठला निर्णय घेतला नाही तर सुप्रीम कोर्ट काय करणार आहे? सुप्रीम कोर्ट असं दिसतंय, असं भासवलं जातंय की सुप्रीम कोर्ट या सगळ्या सुनावण्यांचा विषय आपल्याकडे घेऊन त्याविषयी सुनावणी सुरू करेल. तर ती सुनावणी मान्य करणं सभापतींना शक्य आहे का? तो विधिमंडळाच्या कामकाजातला हस्तक्षेप ठरू शकेल, हस्तक्षेप ठरू शकेल. आणि म्हणूनच तो जो काय पात्रतेवरच्या सुनावणीला पहिल्यांदा तशी सुनावणी सुप्रीम कोर्टात होऊ शकते का, कुठल्याही कोर्टात होऊ शकते का, यालाच आव्हान दिलं जाईल. जे कोणी आज एकनाथ शिंदे यांचे हरीश साळवे ते नंदकिशोर कौल असे वकील आहेत ते अशा सुनावणीला थेट आक्षेप घेतील की जो अधिकारच सुनावणी घेण्याचा सुप्रीम कोर्टाकडे नाही आहे, त्यानुसार तुम्ही सुनावणी घेता, ही सुनावणी घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे का, याच्यावरच युक्तिवाद सुरू होतील. आणि ते कधी संपतील त्यासाठी घटना आजवरचे निर्णय, घटनेची विविध कलम याचा किती कीस पाडला जाईल याची कल्पना करा. आम्ही अधिकार आमच्या हाती घेतला, आम्ही सुनावणी केली अशी मनमानी सुप्रीम कोर्ट सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे जे काय सुप्रीम कोर्टाने मुदत दिली आहे ते ठीक आहे, पण ती स्वीकारली नाही किंवा ती मुदत ओलांडली तर सुप्रीम कोर्ट काय करू शकेल याच्यासाठी सुद्धा खूप अनेक मर्यादा आहेत. आणि त्या मर्यादा जर सुप्रीम कोर्ट ओलांडणार असेल तर ते विधानसभेने झुगारलं तर मग, किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी झुगारलं तर मग घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होतो. त्यामुळे तो पेच प्रसंग सोडवण्यासाठी परत एकदा घटनापीठाची निर्मिती करावी लागेल, स्थापना करावी लागेल. की एखाद्या विधानसभेचे अध्यक्ष किंवा ती विधानसभा सुप्रीम कोर्टाचे आदेश जुमानत नाही, अशा वेळेला सुप्रीम कोर्टाचे अधिकार किती व्यापक आहेत किंवा किती मर्यादित आहेत याचा उहापोह करणारी एक वेगळी सुनावणी सुप्रीम कोर्टातच करावी लागेल. हे अधिकार आम्हाला आहेत. हे कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत बसून सुप्रीम कोर्टाला आधी सिद्ध करावे लागतील की हे आपले अधिकार आहेत, ह्या अधिकारांचा आम्ही वापर करणार आहोत. तर तो अधिकार त्याच घटनेतून, राज्य घटनेतून कसा येतो हे आधी सुप्रीम कोर्टाला सिद्ध करावा लागेल. म्हणजेच 16 आमदारांच्या अपात्रतेचा जो विषय आहे तो विधिमंडळ आणि उबाटा शिवसेना किंवा इतर पक्ष असतील त्यांच्यापुरता न राहता विधानसभेचे अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामधला एक डिस्प्यूट तयार होईल आणि त्याचा निर्णय घेण्यासाठी एक स्वतंत्र घटनापीठाची स्थापना करावी लागेल. जायचं असेल सुप्रीम कोर्टाला त्या दिशेने जाऊ शकतात, पण मग परत त्याचा निकाल येईपर्यंत 16 आमदारांचा विषय आणखीन ताणला जाऊ शकतो. मे महिन्यात झालेल्या निकालाला 30 ऑक्टोबरपर्यंत काही सुनावणी होऊ शकली नाही म्हणून सुप्रीम कोर्ट 2 महिन्याची मुदत वाढवून देतं. हा सुद्धा वेळकाढूपणा नाही आहे का मित्रांनो? साधा सरळ विषय की वेळकाढूपणा होतो हे तुम्ही वारंवार सांगताय, मग तुम्ही आजच तो सगळा विषय आता आम्ही हाताळतो, आम्हीच सुप्रीम कोर्टात सुनावणी घेतो असं सुप्रीम कोर्ट आणि सरन्यायाधीश आजच म्हणू शकले असते, पण त्यांनी म्हटलेलं नाही. इथेच लक्षात येतं की सुप्रीम कोर्टाला आपल्या अधिकाराच्या मर्यादा पूर्णपणे माहिती आहेत, त्याची जाणीव आहे. म्हणूनच तो विषय पुढे सरकू शकलेला नाही. 2 महिन्याची मुदत अधिक देण्यात आली. थोडक्यात विधानसभेच्या अध्यक्षांनी या 16 आमदारांच्या विषयात जो वेळकाढूपणा चालवलेला आहे त्याचं तुष्टीकरण सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. शब्द बघायला गेलात तर ताकीद दिलेली आहे, खडे बोल सुनावलेले आहेत, इशारा दिलेला आहे, सगळं आहे.
पण तरीही 2 महिन्याची मुदत वाढली, म्हणजेच वेळ काढूपणाला चुचकारण्याचा प्रयत्न सरन्यायाधीशांनी सुद्धा केलेला आहे. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.